कित्येक दिवस झाले आपण या ठिकाणी सॉलिड स्टेट हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्यामध्ये डिफेक्ट हा पार्ट पाहत आहोत आपण. त्यामध्ये डिफेक्टमध्ये एक पार्ट आहे स्कॉटकी डिफेक्ट म्हणून आहे. हा स्कॉटकी डिफेक्ट म्हणजे नेमकं कशामध्ये असतो हे बघायचं. त्या ठिकाणी हा दिलेला तुम्हाला आयोनिक सॉलिड दिलेला आहे. कुठला सॉलिड दिलेला आहे? आयोनिक सॉलिड दिलेला आहे. आयोनिक सॉलिड मध्ये जितके कॅटायन्स असतात तेवढेच ऍनायन असतात. म्हणजे इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड ऍनायन प्रेझेंट इन द आयोनिक सॉलिड. या ठिकाणी बघा त्यामध्ये जे ऍनायन्स असणार आहेत ते बिगर असणार आहेत आणि कॅटायन जे असणार आहेत ते स्मॉलर या ठिकाणी असणार आहे. त्या आपण ऍनायनला काय म्हणू शकतो? निगेटिव्ह पार्टिकल्स म्हणू शकतो किंवा निगेटिव्ह आयन्स म्हणू शकतोय. हा पॉझिटिव्ह आयन्स या ठिकाणी त्यालाच आपण काय म्हणू शकतोय? पॉझिटिव्ह पार्टिकल्स या ठिकाणी म्हणू शकतोय. ह्या रेग्युलर साइट मधून किंवा कोणत्याही रेग्युलर साइट मधून आयन्स मिसिंग होऊ शकतात. आयन्स काय होतात? मिसिंग होऊ शकतात. आता इथं आपल्याला या ठिकाणी काय दिसून येतं बघा, ह्या क्रिस्टल मध्ये सॉलिड मध्ये आपल्याला या ठिकाणी काय असणार आहेत? कॅटायन आणि ऍनायन वरच्या साइड मध्ये आपल्याला दिसून येतात. पण दुसऱ्या साइड मधून या ठिकाणी काय झालेलं मिसिंग दिसून येतं? इथं ऍनायन म्हणजे निगेटिव्ह आयन्स या ठिकाणी काय झालेला आहे? मिसिंग झालेला दिसून येतो. इथं जर मिसिंग झालं तर आपल्याला या ठिकाणी काय म्हणू शकतो? याला ऍनायन व्हॅकन्सी म्हणू शकतो. कारण इथं आयनच निघून गेला तर या ठिकाणी काय निघून येतं? ऍनायन व्हॅकन्सी दिसून येतं. निगेटिव्ह आयन निघून गेलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या साइट मधून काय गेलाय? इथं निगेटिव्ह आयन आहे, इथं निगेटिव्ह आयन आहे. मग इथला कोण निघून गेला पाहिजे? पॉझिटिव्ह आयन या ठिकाणी निघून गेला पाहिजे. पॉझिटिव्ह पार्टिकल या ठिकाणी निघून गेलेला असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी कोण निघून गेले? कॅटायन निघून गेलाय. म्हणजे कॅटायन इथं मिसिंग झालेला दिसून येतो. म्हणजे इथं कुठलीही व्हॅकन्सी क्रिएट होते? कॅटायन व्हॅकन्सी या ठिकाणी क्रिएट होते. म्हणजे या ठिकाणी बघा इथून ह्या ठिकाणी ऍनायन निघून गेला, इथून कॅटायन निघून गेलाय. म्हणजे इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि ऍनायन ह्यातून काय गेले? मिसिंग झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी इथं दोघांच्या मध्ये व्हॅकन्सी क्रिएट झालेली आहे. त्या डिफेक्टला आपण काय म्हणू शकतोय? स्कॉटकी डिफेक्ट म्हणू शकतोय. स्कॉटकी डिफेक्ट हे कशामध्ये दिसून येतं? फक्त या ठिकाणी आयोनिक सॉलिड मध्ये या ठिकाणी दिसून येतं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्याची काही कंडिशन्स आहेत, ती कंडिशन आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बघा त्याचं आयोनिक कॅरेक्टर मध्ये जे डिग्री असणार आहे ती हाय असते. आयोनिक कॅरेक्टर मध्ये काय असते? डिग्री या ठिकाणी हाय असते. म्हणजेच आपण हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा ऍनायनचा कोऑर्डिनेशन नंबर हाय असतो. हा ऍनायन आहे. त्या ऍनायनचा कोऑर्डिनेशन नंबर कसा असतो? हाय ह्या ठिकाणी दिलेला असतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर कॅटायन आणि ऍनायन यामध्ये कॅटायन आणि ऍनायन जे दिसतात त्या ठिकाणी त्यामध्ये स्मॉल डिफरन्स दिसून येतो. कमी डिफरन्स या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे ह्या ठिकाणी त्यामध्ये जो रेडियस रेशियो आहे त्याची युनिटी दिसून येत नाही. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ह्यामध्ये काही फॉल्ट आहे, ते फॉल्ट आपल्याला बघूया. बघा इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि ऍनायन जर मिसिंग जर होत असते तर याचा मास काय होतो? डिक्रीज होतो. कारण पार्टिकलच्या ठिकाणी मिसिंग होत म्हटल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे? शक्यतो लक्षात ठेवायचं मास या ठिकाणी डिक्रीज झाला. मास डिक्रीज झाला तर याची काय डिक्रीज होते? डेन्सिटी पूर्णपणे डिक्रीज होते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरं पुढचा जो पॉइंट असणार आहे तो पॉइंट या ठिकाणी काय सांगतो बघा, तिथं या ठिकाणी कॅटायन आणि ऍनायन या ठिकाणी मिसिंग जरी होत असले तरी या ठिकाणी आपल्याला शक्यतो करून हा कसा राहतो? आयोनिक सॉलिड इलेक्ट्रिकली न्यूट्रलच राहतो. त्यामध्ये बदलत नाहीये. कारण का? इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि मिसिंग झाले. एक मिसिंग झालाय का? नाही. एक मिसिंग झाला तर काय फरक पडला असता? त्यानंतर इथं काय इक्वल या ठिकाणी मिसिंग झालेले दिसून येतात. ते कशामध्ये दिसून येतं? स्कॉटकी डिफेक्ट मध्ये दिसून येतं. त्यानंतर ह्याची एक्झाम्पल्स आहेत. NaCl असेल, KCl असेल, त्यानंतर AgBr असेल. हे त्याचे काय असणार आहेत? एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहतो.